welcome back to Inga News. Retired Kadamba employees gathered to voice their frustration over the non-implementation of 7th pay commission benefits. Since 2016, neither the department nor the government has addressed their concern. Shockingly, many retirees receive monthly pension of just Rs 3,500 or less. The employees, many of whom are ill or have passed away, urge the Chief Minister to intervene and ensure fair pension adjustments. रिटायर झालेले असा आणि त्यांच्याकडे नेमकं अजूनही काय रिटायर झाल्याचं फक्त मोबदला असा फक्त बाकीचं दिलेलं असा आणि एरियस हे आमकां अजून 7 पेरचं एरियस तर दिवंक नाही असा. कितकी वर्सां 16 पासून चालू झालेलो असा. 34 महिन्याची एरियस दिवची असा आमकां. त्यांच्यानी आमकां अजून कसल्याय तरेचो हे करूंक नाही आणि आमचा जो कदंबाचा युनियन असा बघा त्याच्यात आम्ही सहभागी झालो, तिला सपोर्ट केलो, पण त्या युनियन आमचे फक्त गैरफायदो घेतलो कळला आणि आमकां आमी थंयच दवरले आनी आज मिटिंगेक इकडे रावलो उबे रावलो सगळे जमा झालो म्हणून त्यांच्या काहीतरी एक गैरसमज झालो आणि त्यांच्यानी पण आज मिटिंग घेतली ती सगळे क्रिस्तोफरच्या हेचेर आणि आज पेपराचेर पण इल्लेला असा कळला आणि हेचेर काहीतरी आमचो हे जावचो 7 पेचो काहीतरी विचार करूचो आणि एरियस विचार करूचो आणि लवकरात लवकर दिवपाचो. आता रिटायर झाल्या पैकी आता तुम्ही हे फक्त पेडण्या मर्यादित आसा. आता सध्या आता तुम्ही हय आसात सध्या पेडण्या मर्यादित सध्या हय आसात ते सध्या आमचे थोडे असे सगळे इल्लेले आसा सगळे येल्लेले आमचेर आता दुसरी इलेक्शन ह्या आपली की बेजीक घेता हे वाडोवपाचे दुसरा कमिशन तो मेरेन आमकां काय हेच करता ते फक्त झुलोनच फक्त दुसरी वाडली जर आमी वचपाची जाला कितें एरियस दुसरी येवपाची आनी म्हणजे तुमकां एरियस दिवंक ना. एरियस दिवंक ना 7 पेरीचे एरियस तुमकां दिवंक ना. दुसरी येवपाची जाली आता ते त्यांच्या विचार करतले पण आम्ही विचार यांचो आम्ही हितून मुसुण्याची पावतीच नाही करतले. प्रॉब्लेम म्हणजे 7 पेचा एरियस आमचो आनी आमकां पेन्शन आमकां तितून काय जायना. 3,600 रुपया पेन्शन हेतून कसो म्हयनो तुगलपाचो लायटीचे बिल हे आनी काय जाय आमकां ते तुमचे मेळना ना. कितले एरियसाक लागूनच आमचे हे जाल्लें न्ही. एरियस कितल्या पेन्शनूय महिन्याचे आमकां काय ना न्ही तेतून काय जातलें आमचें. ते एरियस येयलेलो आमकां एक कितें तरी हे आसलो न्हू हेल्प कसो तेका लागून आमी हे इतलें करता. 1918 साली रिटायर जालो त्याने म्हाका 7th पे आमकां 16 पासून सुरू केली. 18 जेन्ना रिटायर जालो ते सगळी 6th पेन आमकां हे काडले तेंच्यांनी म्हणजे एरियस ह्या पेन्शन मेळटा ती सारकी 2,700 रुपये फक्त मेळटा आणि आता जे हे जाले तांकां 350 4,000 रुपये हे मेळटा म्हणजे इतके पयशे हे करून आमी कशे हे वापरपाचे आणि एक विचार हे केले पण आम्ही 1 महिनो आम्ही आझाद मैदानात धरणे धरले त्याचे सांगले जाले तुमचे हे एका दिवाळीक जाता मागीर म्हणटा चवथीक जाता अशी करून चवथीक इले कितके दिवाळी येता ते तरी जिया फाटले फाट मिटींग घेतली तेंच्यांनी आणि सांगले की ते तुमकां CM कडेन व्हरता आणि तुमचे हे करून दिता म्हणून CM गेलो महाराष्ट्रात दौऱ्यात हे करपाक आणि हे करपाक आणि ह्याची अजून कांयच मिटींग ना फुडें ढकलून हे करीत आसतात आणि तोपर्यंत आमकां अशेंच हे करून जवळ आमचे अर्धो स्टाफ भितरलो हे जाला पिड्यार जाला हेचे अशें जर आमी जर हे करीत जाले फाल्यां आमची परिस्थिती तीच जातली. आमच्या भायल्या भुरग्यांक फाल्यां सकाळी कांयच तांकां कळपाचें आनी पयसो सगळो आमचो ह्यो आसा तो सगळो गव्हर्मेंटाक वयतलो. आतां PF पळय PFची हे आतां आसा ते आमचे आमी आसात तर आमकां ते ह्या मेळटा आनी भायले भुरग्यांक फाटल्यान भायलेक फक्त हाफ मेळटा आनी हाफ जाल्यार तर मागीर सगळे पयशे ते गव्हर्मेंटाक मेळटले. आता माझी परिस्थिती पळया कितें जाली ती. आता जर ते पयशे मेळना जाल्यार मागीर केन्ना एरियेचे पयशे मेळटा तुमकां एटॅक येयल्लो पॅरलायस अटॅक गेला 2 वर्सां 2 वर्सां जाली. रिटायर जाले कितली वर्सां जाली तुका? 21 जालो 21 3 वर्सां. पेन्शन आमकां फक्त
आता हांव रिटायर जालो म्हाका 3857 येता. हां म्हाजो एक इन्क्रिमेंट पण तेंच्यान दिवंक ना कदंबा. आतां दिता म्हटलो आनी मागीर कितें केलें तेणी तुका आतां मेळना म्हणून सांगलें. GMान कोण दिता म्हटलें. इवन मातशें आडकाटी हाडली ते हांव दिता गेलें. अदमास पेन्शन ही तुमकां 3000 कितकी म्हटली तुवें? 3857. 3857 कोणाक 2000 हा, कोणाक 2500 हा. ही पेन्शन वाडोवपाची. एक समान करची, एक इक्वल करची अशी तुमचें म्हणणें आसा. 15,000. 95 जे रिटायर झाले त्यांना 75 रुपया व्हा फक्त पेन्शन. हां 95 जे रिटायर झाले त्यांना 75 रुपया पेन्शन असा. इतके? खाली 75 फक्त खाली 75 रुपये. 75 रुपया. हां. 7 पेची एरियज आसा काय ना ती आमकां दिवपाची आणि जी आमची DAची एरियज आसा ती दिवपाची. अंदाजे एकट्याची कितकीशी उरल्या? हे करू नका. 34 इन्स्टॉलमेंट एरियस एरियस प्रत्येकाचे प्रत्येकाचे 74. 34. हां ते एरियास आमकां मेळपाचो त्या कारणान आमी ही धडपड आमची चालू आहा. आमकां एरियास मेळपाचे आनी आमी MD आनी आमच्या चेअरमनाक आमी हे करूंक सोदता, रिक्वेस्ट करूंक सोदता आनी आमी ताका हे दितले, लेटरय दितले काय तर आमची जाय तितली बेगीन आमची पेन्शन दिवपाची अशी आमी एरियास दिवपाची. त्या कारणान आमी रिक्वेस्ट करतले आनी तांकां निवेदन दितले MD आनी चेअरमनाक काय तर आमकां बेगीनात बेगीन म्हणजे डिसेंबर सोंपपाच्या पयलीं आमकां तेणी क्लियर करपाचें. डिसेंबरची 15 तारीख पर्यंत ना जर समज जर तेंच्यांनी आमचे जर हेचेर विचार ना केलो जाल्यार आमकां तेजेर फुडलो विचार आमकां सगळे आमी जे उदमले तेंच्या मार्फत सगळो विचार आमी करपाचो पडटलो. फुडें आमी कितें स्टेप घेवपाची. सद्या अशी परिस्थिती जाल्ली आसा आमची भुरग्यांची शिक्षण आहा, भुरग्यांची लग्न आहा, कोण सीक आहा, आजारी आहात, म्हणजे कोणाक पॅरलायसीस अटॅक इल्लो, कोणाक आनी कसले अटॅक ते सगळे घरान आहात बावडे. थोडे मेल्ले तेंच्या बायलांक सुद्दां खबर ना काय तर आमकां एरियस मेळटलो म्हणून आपल्या गांवाचो साहेब उरलेलो एरियस आहा म्हणून ती सुद्दां खबर ना तांकां. जाल्यार ती ताका लागून आमी एकजूट सगळे जाल्ले सगळे जाण कर्मचारी निवृत्त कर्मचारी आनी आमची एकच मागणी आहा आमचो बेगीनात बेगीन आमचो एरियस आमकां दिवपाचो एरियस दिवपाचो आमकां अशी हांव न्हू MD आनी चेअरमना कडेन मागणी करता आनी CMाक हेच सांगता की ही आमची परिस्थिती पळोवन फुडें हेच्या फुडें आमची बेगींतल्या बेगीन दिवपाची तयारी करपाची. ना जाल्यार आमी 15 तारीख जावन आमी फुडली स्टेप डिसेंबरची 15 तारीख जाल्या उपरांत आमी फुडले कसले स्टेप घेवंक ती घेतले.